अभिनंदन बरं का तुम्हा सगळ्या सर्वसामान्य लोकांचं, कारण महाराष्ट्र शासनानं 18,000 मराठी शाळा बंद करायला सांगितलेत. थोड्या दिवसात लालपरीसुद्धा बंद होईल आणि मग सर्वसामान्यांची मुलं मराठी शाळा आणि लालपरी या दोन्ही गोष्टींना मुकणार आहेत. मग आपण काय करायचं? आत्ताच आपल्याला पैसे साचवायची गरज आहे, कारण आता आपल्याला पुन्हा सगळ्या आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये टाकावं लागणार आहे. भली मोठी फी, भलं मोठं डोनेशन. त्यांनी सांगतील तो युनिफॉर्म, 2-2 युनिफॉर्म, त्याचबरोबर त्यांची काही वेगवेगळ्या स्पर्धा निघाल्या की त्याची फी वेगळी लागते. शाळेची परीक्षा फी वेगळी, जशी संस्थाचालक सांगताल अगदी तशी फी आपल्याला द्यावी लागणार आहे. याची सगळ्यांनी भवितव्यामध्ये तयारी करून ठेवा आत्तापासून, कारण 18,000 मराठी शाळा आणि त्या मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक मुलांचं भवितव्य आता उद्ध्वस्त होते. आम्ही आमच्या भागातील एका खाजगी शाळेसंदर्भात शिक्षण विभागाला अर्ज दिला की यांच्या शिक्षण संस्थेमुळे आमच्या इथली मराठी शाळा बंद पडली. पहिलीला एकच विद्यार्थी शिकतोय